मत्सर, द्वेष, जळकटपणा, सतत तोंड उतरवून बसणं, छोट्या छोट्या गोष्टीवरती रुसून बसणं, आपल्या स्वभावामुळे घरातलं चांगलं वातावरण खराब करणं ही गोष्ट साधी नाही आहे. ही एक मानसिक विकृती आहे. जिथे प्रेम, आनंद, हसत खेळत राहणं, आनंदी वातावरण राहायला हवं, तिथे सतत अबोला, नकारात्मकता, द्वेष, मानसिक त्रास हे जर असेल ना, तर चांगलं घरसुद्धा खूप लवकर नरकमय होऊन जातं. माणसानं प्रेमाने राहणं, हसत खेळत राहणं, आपल्या चांगल्या स्वभावाने सर्वांचं मन जिंकणं, वातावरण आनंदी करणं, हेच खरं सौंदर्य आहे. सतत स्वतःच्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी रुसून बसणं, काहीतरी मुद्दामून वेगळं करणं, मानसिक त्रास करून घेणं आणि दुसऱ्याला देणं, हे केवळ मनोविकृती नाही, तर खरंच खूप मोठं पाप आहे, जे आपल्याला रोगांच्या रूपाने फेडावंच लागतं. देवाने आपल्याला मानसिक त्रास करून घेण्यासाठी, रुसून बसण्यासाठी, खोटारडेपणा करण्यासाठी, आपल्यामुळे वातावरण खराब करण्यासाठी या जगात पाठवलेलं नाहीये. तर हसत खेळत प्रेमाने राहण्यासाठी, जीवनाचा आनंद घेण्यासाठी पाठवलंय. अहो, जिथे हसरा खेळता परिवार आहे, जिथे चांगल्या स्वभावाची माणसं आहे, तोच तर खरा स्वर्ग आहे ना. विचार करा, स्वतःचा हट्टीपणा सोडा, प्रेमाने आनंदाने राहून इतरांना जिंका. माणसं राग द्वेष करून कधीच जवळ येत नसतात. जिंकायचं असेल तर प्रेम द्यावं लागतं, लहान बाळ व्हावं लागतं, कधी चुका माफ कराव्या लागतात, तर कधी माफी मागावी लागते. अहंकारापोटी तुमचं आयुष्य खराब न करता तुमच्या स्वभावामुळे सर्वांना जिंका, आनंदी राहा. बघा, एक वेगळंच असं आंतरिक समाधान तुम्हाला मिळेल. खूप सोपं आहे बदल करणं, पण हट्टीपणा, अहंकार ते करू देत नाही. जर माऊलीचे, ज्ञानयोगाचे खरे साधक असाल ना, तर एका क्षणात तुम्ही बदल कराल, नॉर्मल राहाल, आनंदी राहाल, आणि तुम्ही तुमच्या जो सकारात्मक बदल कराल त्याचा फायदा तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला, तुमच्या शारीरिक मानसिक आरोग्यालाच होईल. ठरवा. खूप सोपं आहे लहान बाळ बनून जगणं, आनंदात जगणं. बस खोटेपणाचा मुखवटा काढून, अहंकार फेकून ज्ञानयोगाचं साधक म्हणून जगता आलं पाहिजे. तुमचं तुमचं सुंदर आयुष्य खराब करू नका. आनंदात जगा, आनंदात राहा, एन्जॉय करा आयुष्य.